सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 16 मे 2026 शनिवार दिवशी वैशाख अमावस्या म्हणजे शनी जयंती आलेली आहे. शनेश्वर जयंती, दर्श अमावस्या, भाऊका अमावस्या, सुंदर दिवस आहे. अतिशय शुभ तिथी आहे. तर अमावस्या प्रारंभ होणार आहे 16 मे 2026 शनिवार दिवशी पहाटे 5:11 ही अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे आणि अमावस्या समाप्ती मध्यरात्री 16 मेला मध्यरात्री 1:31 ही अमावस्या तिथी समाप्त होत आहे. तर संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या तिथी असणार आहे. बघा, शनिवार आणि शनी जयंती मोठी अमावस्या आहे. वर्षाची सर्वात मोठी अमावस्या वैशाख अमावस्या आणि शनी जयंती ही तिथी अत्यंत शुभ तिथी मानली जाते. या दिवशी पवित्र नदीवर स्नान तसेच दान करणे खूप पुण्यकारक आहे. तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं या दिवशी गोरगरिबांना, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना जरूर दान करायचं आहे. तुम्हाला जेवढं परवडेल, 10 रुपयाचं, 20 रुपयाचं, नाही काही जमलं तर या दिवशी काय करायचं आहे महिलांनो, दादांनो, नाही काही जमलं ना तुम्हाला तर घराबाहेर कावळ्याला छान अशी चपाती घ्यायची आहे, ताजी चपाती. त्याला थोडं तेल लावा, मोहरीचं असेल, तिळाचं असेल ते तेल लावायचं, किंवा तुमच्याकडं जे तेल असेल ते ताज्या चपातीला किंवा भाकरीच्या तुकड्याला तेल लावायचं आहे आणि घराबाहेर तो घास कावळ्याला जरूर ठेवा. त्याचबरोबर थोडासा दही भातसुद्धा कावळ्याला जरूर ठेवायचा. यामुळे काय होतं, पितृसुद्धा प्रसन्न होतात आणि शनी महाराजांची कृपासुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. बघा, शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे. चांगल्या व वाईट कर्माचे फळ देणारी देवता असेल तर ती म्हणजे शनिदेव. शनी महाराज हे शिस्तप्रिय देवता आहे. तुम्ही जर कर्म चांगले ठेवले असेल तर शनी महाराज भरभरून कृपा करतात आणि कर्म जर वाईट असेल तर शिक्षाही लगेच करतात. म्हणून कायम आपले कर्म चांगले आणि स्वच्छ ठेवा आणि मग बघा शनी महाराज कायम कृपा करतील तुमच्यावर. तर शनी जयंती आणि वैशाख अमावस्या मोठा दिवस आहे. सर्वात मोठी अमावस्या ती म्हणजे शनी जयंतीची अमावस्या असते. तर महिलांनो, दादांनो, या दिवशी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने थोडीशी काळी तीळ टाकून आंघोळ करायचं आहे. कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील ते सुद्धा नष्ट होईल. काही पितृदोषामुळे अडचणी येत असतील, काही बाहेरील बाधा असेल किंवा काही ग्रहदोष असतील, अडीअडचणी, नजरबाधा झालेली असेल, संपूर्ण नष्ट होईल आणि तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. म्हणून चिमूटभर काळी तीळ टाकून आंघोळ करा आणि थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायचं आहे. कारण अमावस्या तिथी आणि ती पण वैशाख अमावस्या, शनी जयंतीची अमावस्या आहे. पवित्र नदीवर स्नान करणे खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं जमत नसेल तर आपण घरातल्या घरातसुद्धा एक छोटीशी बॉटल आणली तुम्ही गंगाजलची, ती थोडंसं टाकलं, चिमूटभर काळी तीळ टाकली तरीही चालेल. प्रत्येकाने अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर चिमूटभर काळी तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. महिलांनो, घरदार स्वच्छ करा. आपल्या उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करा किंवा गोमूत्राने उंबरठा पुसून घ्यायचा. हळदी, कुंकू, फुलं वाहून उंबरठ्याची पूजा करा. लहान का होईना उंबरठ्याशी रांगोळी काढायची आहे अंगणामध्ये आणि उंबरठ्यावर तुम्हाला एका साईडला जरी तुम्ही थोडीशी कापरावर थोडीशी काळी तीळ घ्या मातीच्या पंतीमध्ये आणि त्यावर थोडासा कापूर ठेवून द्यायचा आहे. दिवसभर ठेवून द्यायचा आहे. संध्याकाळी काय करायचं आहे, ती तीळ असेल, ती मातीची पंती असेल, ती घराबाहेर जायचं आहे घेऊन आणि ती तीळ आणि तो कापूर जाळून टाकायचा आहे आणि जे काय उरेल ते घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायचं आहे. सकाळीच तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याची पूजा करा. एका मातीच्या पंतीमध्ये किंवा भांड्यामध्ये थोडीशी तीळ
काळी तीळ आणि थोडासा कापूर, 1 तुकडा 2 तुकडा कापराचे ठेवून द्यायचा आहे. एका साईडला ठेवा म्हणजे कुणाचा पाय लागणार नाही. दिवसभर राहू द्या. ऐन संध्याकाळी किंवा थोडी रात्र झाली चालेल, कारण या दिवशी 16 तारखेला संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या तिथी असणार आहे. दिवसभर ती वस्तू त्याच आपल्या उंबरठ्यावर राहू द्या. संध्याकाळी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल रात्रीच्या आत त्या वस्तू घराबाहेर जाळून टाकायच्या आहे आणि उरलेल्या वस्तू एखाद्या झाडाखाली टाकून द्या. तुमच्या घराला लागलेली नजरबाधा असेल, काही इडापिडा असेल, शत्रुपीडा असेल, कुणाची खरोखर नजरबाधा लागली तर खूप अडचणी येत असतील तर हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे. काही पितृदोष, वास्तुदोषामुळे सुद्धा अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी असतील तर आवर्जून शनी जयंतीच्या दिवशी थोडीशी काळी तीळ आपल्या उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर एका मातीच्या पंतीत ठेवा. त्यावर 2 कापराचे तुकडे ठेवा. संध्याकाळी त्या वस्तू घराबाहेर न्या. कुणाशीच बोलू नका तुम्ही काय करताय काय नाही. त्या वस्तू जाळून टाका. 5 मिनिटच लागणार आहे तुम्हाला आणि उरलेलं साहित्य असेल त्यातलं एखाद्या झाडाखाली टाकून द्या. निर्माल्यात टाका. कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या दिवशी काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला दिसला, सकाळी दिसो संध्याकाळी दिसो, त्याला काय करायचं आहे, 1 ताजी चपाती पक्ष्यांना, कावळ्याला अन्न द्याल या दिवशी तर शिळं अन्न चुकून सुद्धा देऊ नका. गाय असेल किंवा कुत्रा असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला ताजंच अन्न द्यायचं आहे. एक वेळ आपण उपाशी राहिलो चालेल, पण शनी जयंती, वैशाख अमावस्या मोठी तिथी आहे. या दिवशी जेवढी सेवा करता येईल ना तेवढी जरूर करा. कावळ्याला तर आवर्जून घास खाऊ घालायचा आहे. कितीही कठीण काळ असू द्या, कितीही पितृदोष असू द्या, 7.5 असेल, ग्रहमान नीट नसेल, शनी महाराजांची इतकी कृपा होईल म्हणून या दिवशी सर्वांनी कावळ्याला सुद्धा ताजा घास खाऊ घालायचा आहे. दही भाताचा घास खाऊ घाला, चपातीला भाकरीला तेल लावून खाऊ घाला, पण आवर्जून खाऊ घाला. त्याचबरोबर काळ्या रंगाचा कुत्रा जर दिसला तर त्यास सुद्धा ताजी चपाती किंवा भाकरी घ्या, त्याला तेल लावा आणि स्वतःच्या हाताने खाऊ घालायचा आहे. आता प्रत्येकालाच काळा कुत्रा मिळणार नाही. जो कुत्रा तुमच्या जवळ असेल, तुम्हाला मिळेल तिथं त्या कुत्र्याला ताजी चपाती, ताजं भाकरी किंवा बिस्किट वगैरे तुम्ही खाऊ घालू शकता. आनंदाने मनापासून ही सेवा करायची आहे. गाय दिसली तर गाईला सुद्धा ताजी चपाती, तूप गूळ लावून खाऊ घालायचं आहे. गाईला चपाती खाऊ घालताना तेल लावू नका. गाईला जी चपाती द्याल ना तिला तूप आणि गूळ लावून खाऊ घालायची आहे. कुत्र्याला आणि कावळ्याला जेव्हा चपाती खाऊ घालाल तेव्हा त्यास तुम्हाला तेल लावायचं आहे. कळालं असेल सर्वांना. या दिवशी शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला शनी मंदिरात जायचं आहे. काही ठिकाणी शनी मंदिरात महिलांना प्रवेश असतो, काही ठिकाणी नाही. बऱ्याच ठिकाणी नाही महिलांना प्रवेश दिला जात. तर माझे दादा जेव्हा मंदिरात जाताना रुईची माळ 5 पानांची 11 पानांची रुईची माळ जरूर घेऊन जा. तेल घेऊन जायचं आहे. उडदाचे काळ्या उडदाचे दाणे 21 घेऊन जा किंवा मुठभर घेऊन गेले तुम्ही तरीही चालेल. काही ठिकाणी परंपरेनुसार महिला शनी मंदिरात जात नाही, तर मग घरातील पुरुष मंडळींनी जरी या दिवशी सेवा केली तरीही चालेल. 7.5 आहे, अडचणी आहे, दुःख आहे, पीडा आहे, आजारपण आहे, त्यांनी शनी जयंतीला एका पंतीत तेल घ्यायचं आहे. कळालं असेल. ज्यांना खूप त्रास आहे त्यांनी काय करायचं, एका मातीच्या पंतीत किंवा वाटीत तेल घ्यायचं आहे आणि तुमचा चेहरा त्या तेलात निरखून बघायचा आहे. 1 टक, अगदी 2 मिनटं बघितलं ना चालेल, पण तुम्हाला जो त्रास आहे, दुःख आहे, पीडा आहे, त्या तेलात तुमचा चेहरा बघताना तुम्हाला 1 टक तुमच्या मनात ते विचार आणायचे आहे. शनी महाराजांना प्रार्थना करायची आहे की मला सर्व पिडेतून, अडचणीतून, दुःखातून, पीडेतून मुक्त करा आणि माझ्यावर कृपा करा, असं तुम्हाला बोलून घ्यायचं आहे. आणि त्या व्यक्तीने ते तेल शनी मंदिरात जाऊन जी मोठी पंती असते, दिवा असतो, त्यात ते तेल टाकून द्यायचं आहे. आता शनी मंदिर नसेल तर मग तुम्ही मारुती मंदिरात, हनुमान मंदिरात जरी जाऊन ते तेल टाकून आला, चेहरा बघितलेलं, ज्या व्यक्तीला त्रास आहे
त्या व्यक्तीने स्वतः तेलामध्ये चेहरा स्वतःचा बघायचा आहे आणि ते तेल तुम्ही शनी मंदिराच्या मोठ्या दिव्यामध्ये, मारुती मंदिराच्या दिव्यामध्ये किंवा हनुमान मंदिराच्या दिव्यामध्ये टाकून यायचं आहे. देवांच्या चरणी टाकू नका. त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते तेल टाकायचं आहे. त्याचबरोबर जो आपण शनी मंदिरात जाताना जे साहित्य नेणार आहोत, देवांना फुलांची माळ, रुईची माळ अर्पण करा, थोडं तेल अर्पण करा, मूठभर काळे उडदाचे दाणे किंवा तुम्ही मोजून घेतलेले असतील 11-21 उडदाचे दाणे ते अर्पण करायचं आहे. एखादा दिवा लावता आला शनी मंदिरात एखाद्या कोपऱ्याला तर आवर्जून लावा. तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दुहेरी वाट टाका. मातीची पंती जरी घेऊन गेलात तरीही चालेल. माझ्या दादांनी बरोबर जाताना या वस्तू आठवणीने घेऊन जा. वर्षातला मोठा दिवस आहे शनी महाराजांची. आपण सेवा करताना डोळ्यात डोळे घालून बघू नका. शनी महाराजांचं दर्शन घेताना कधी पण शनी महाराजांचं चरणाचं दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला. डोळ्यात डोळे घालू नका. फक्त शांततेत जायचं आहे. तिथं मनापासून देवांना प्रार्थना करायची आहे. या सर्व गोष्टी करताना कधी पण याच दिवशी नाही तर कधी पण आपलं कर्म चांगलं ठेवायचं आहे. कर्म जर चांगलं असेल तर शनी महाराजांची भरभरून कृपा होते आणि एकदा का शनी महाराजांची कृपा झाली की या जगात तरी आपल्याला कधीच कशाला कमी पडत नाही आणि कधीच कोणता शत्रू आपल्याला त्रास देऊ शकत नाही. शनी महाराज आहे, न्यायाचे देवता आहे. आज तुम्हाला कोणी रडवत असेल ना तर उद्या त्याच्यावर सुद्धा रडायची पाळी येणार आहे. एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा आणि आपलं कर्म चांगलं ठेवायचं आहे. मग बघा शनी महाराज सोन्यासारखे दिवस देतील तुम्हाला. शनी जयंतीला कुणाला काळं ब्लँकेट किंवा छत्री, चप्पल असं दान करता आलं काळ्या रंगाचं तर आवर्जून दान करा किंवा काळ्या रंगाचे तुम्ही कपडे दान करू शकता. तुम्हाला जर खूप त्रास आहे तर काय करायचं, सकाळीच तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालून घ्यायचे आहे आणि संध्याकाळी ते कपडे तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता. तुम्हाला जर पटत असेल या गोष्टी तर म्हणते, नाही तर तुम्ही सरळ नवे कपडे घ्या आणि कुणाला गरीबाला दान करता आलं. बघा उन्हाळा चालू आहे, चप्पल, छत्री, टोपी वगैरे असं एखाद्या गरीबाला तुम्ही दान धर्म करू शकता. आपल्याला जेवढं परवडेल तेवढंच, नाही तर आपण जेवढी सेवा करताय ना तेवढी मनापासून करायची आहे. शनी जयंती आणि वैशाख अमावस्येला सकाळीच पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे. संध्याकाळपर्यंत सुद्धा करू शकता. पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. बरोबर जाताना पाणी बरोबर घेऊन जा. पाण्यामध्ये चमचाभर दूध आणि चिमूटभर साखर टाकून न्यायची आहे. बरोबर जाताना एक दुहेरी वातीचा दिवा सुद्धा बरोबर घेऊन जा. या दिवशी तेलाचाच दिवा तुम्हाला पिंपळाखाली लावायचा आहे. जे तेल असेल तुमच्याकडं, मोहरीचं, तिळाचं किंवा जे असेल देवांच्या दिव्यांसाठी वापरतात ते तेल त्या दिव्यात टाकून घेऊन जा. पिंपळाच्या झाडाखाली जायचं. पाणी, दूध अर्पण करायचं आहे. नमस्कार करा, मनापासून नमस्कार करा. लक्ष्मीनारायणांचं नामस्मरण करा आणि एक दिवा तुमची इच्छा बोलून एक दिवा पिंपळाखाली लावून द्यायचा आहे. बरोबर जाताना एक गुळाचा खडासुद्धा घेऊन जा. पिंपळाच्या झाडाखाली एखाद्या कागदावर किंवा पानावर तो गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि घरी येताना एक का होईना पिंपळाचं पान पडलेलं असलं खाली तरीही चालेल, चांगलं पान बघून घरी घेऊन यायचं आहे. त्याआधी पिंपळाला 21 प्रदक्षिणा या दिवशी प्रत्येकाने घाला. नाही जमलं किमान 11 प्रदक्षिणा तरी पिंपळाला जरूर घाला आणि पिंपळाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा. दोन्ही हातांनी पिंपळाला स्पर्श करा. तुमच्या इच्छा बोला. कितीही कडक पितृदोष असू द्या किंवा कितीही ग्रहमान तुमचे वाईट असू द्या, पिंपळ पूजन शनी जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने करा. बघा शनी महाराजांनी साक्षात आशीर्वाद दिलेला आहे की जी व्यक्ती शनिवारी पिंपळ पूजन करते त्या व्यक्तीला माझा भरभरून आशीर्वाद असतो आणि लक्ष्मीनारायणांची कृपा त्या व्यक्तीस प्राप्त होत असते.
तर या दिवशी शनी जयंती, शनिवार आलेला आहे. या दिवशी पिंपळ पूजन जरूर करा, स्पर्श करा आणि घरी येताना पिंपळाचं एक पान जरूर घरी घेऊन या. घरी आणल्यावर ते पिंपळाचं पान स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. देव घरात ठेवायचा आहे. तुमच्या घरात जर लक्ष्मीनारायणांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती, तर तिथं देवांच्या चरणाशी ते पान ठेवायचं आहे. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी ते पान उचलून घ्या. एखाद्या वहीत वगैरे ठेवू शकता. वाळलं तरीही चालेल. पान वाळल्यावर तुम्ही त्याची फ्रेमसुद्धा बनवून आणू शकता आणि त्या फ्रेमची तुम्ही नित्य नियमाने दर शनिवारी पूजा जरी केली तरीही चालेल. पण एक पान शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाचं पान घरी घेऊन यायचं आहे. खूप सुंदर अनुभव येतील, सोन्यासारखे अनुभव येतील. कठीण काळातून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल, अडीअडचणीतून मार्ग मिळेल, मुलांना प्रगती मिळेल, घरात अखंड लक्ष्मीनारायणांची कृपा होईल. म्हणून ही सेवा आवर्जून करा. शनी जयंती आणि वैशाख अमावस्या, मुलांवरून सुद्धा एक वस्तू उतरवून टाकायची आहे. तर काय करायचं आहे महिलांनो, मुलांवरून मुठभर तांदूळ उतरवू शकता तुम्ही, किंवा थोडासा भात उतरवला, किंवा एखादा तुरटीचा खडा उतरवून टाकू शकता. किंवा तुम्हाला जर नारळ परवडत असेल तर तुम्ही मुलं जेवढी असतील तुमची, एक असो दोन असो, एका नारळाने दोन मुलांची दृष्ट उतरवू नका, नजर काढू नका. दोन मुलांसाठी तुम्हाला 2 नारळ लागणार आहे. लहान जरी घेतले चालेल. चांगले नारळ बघून घ्यायचे आहे. तडा वगैरे गेलेलं घेऊ नका. चांगलं पाणीदार नारळ घ्या. मुलाला पूर्व पश्चिम उभं करा. मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत ते नारळ नीट 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. शेंडी मुलाकडं आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ पकडायचा उजव्या हातात आणि मुलावरून 7 वेळा तो नारळ ओवाळून घ्या आणि घराबाहेर डस्टबिनमध्ये नारळ टाकून द्यायचा आहे. शनी जयंती, वैशाख अमावस्या, मोठी अमावस्या आहे. घरावरून सुद्धा एक नारळ प्रत्येकाने घरावरून 7 वेळा नारळ ओवाळून डस्टबिनमध्ये टाकून द्या. घराला लागलेली काही इडापिडा असते, अडचणी, नजरबाधा क्षणात नष्ट होतात आणि आपल्या घराची भरभराटी होते, लक्ष्मी टिकून राहते. म्हणून आपल्या घराची प्रगती होण्यासाठी वैशाख अमावस्येला, शनी जयंतीला एक नारळ घरावरून सुद्धा 7 वेळा घड्याळाच्या दिशेने नारळ ओवाळा आणि एखाद्या कोपऱ्याला टाका, डस्टबिनमध्ये टाका. कृपया कोणाच्या पायाशी येणार नाही याची सर्वांनी काळजी जरूर घ्यायची आहे. या दिवशी जर तुमच्या घराजवळ शनी महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही हनुमान मंदिरात जाऊ शकता, मारुती मंदिरात जाऊ शकता. या दिवशी प्रत्येकाने हनुमान चालीसा जरूर पठण करा. घरात पठण करा किंवा ऐकली तरीही चालेल. एक माळ ओम शनेश्वराय नमः, एक माळ जरूर शनी मंदिरात बसून माळ जपा किंवा घरी जरी जपली तुम्ही, पण एक माळ शनी महाराजांचा मंत्र या दिवशी जरूर जपायचा आहे. शनी जयंती आणि वैशाख अमावस्या, महिलांनो संध्याकाळी कापूर सोबत थोडीशी काळी तीळ जाळायची आहे. 5 लवंग जाळा, थोडी पिवळी मोहरी असेल जाळा. तर अशा पद्धतीने शनी जयंतीला, वैशाख अमावस्येला घरात महिलांनो कापूर जरूर जाळा. नाही कुठल्या वस्तू तुमच्याकडं, फक्त कापूर आणि लवंग जरी जाळली ना तुम्ही, संपूर्ण घरात हा कापूर धूप पसरवायचा आहे. तुमच्या कुलदेवतांचं किंवा तुमच्या इष्टदेवतांचं नामस्मरण करा आणि आपल्या संपूर्ण घरात अशा पद्धतीने कापूर धूप जरूर करा. तुम्ही तो कापूर तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा जाळू शकता. मी तुम्हाला काळी तिळीवर कापूर जाळायला सांगितला आहे, तो उपाय सुद्धा करा आणि घरात देवांसमोर हा कापूर धूप सुद्धा करायचा आहे. 2 ठिकाणी अशा पद्धतीने कापूर धूप जरूर करा. त्याचबरोबर सर्वांनी शनी जयंतीला 5 रुईची पानं सकाळीच घरी घेऊन या आणि त्याची माळ तुम्ही बनवू शकता किंवा तिथं देवळाबाहेर तुम्हाला माळ मिळून जाईल. ती माळ देवांना जरूर अर्पण करा. शनी महाराजांचं मंदिर असेल तर शनी महाराजांना माळ अर्पण करा, तेल अर्पण करा, मुठभर किंवा 21 काळ्या उडदाचे दाणे अर्पण करा. देवांचं मनापासून दर्शन घ्यायचं आहे. काही चूकभूल झाली असेल क्षमा याचना मागा आणि नमस्कार करायचा आहे. नाही शनी मंदिर तर हनुमानांना 5 रुईची पानं अर्पण करा. त्या रुईच्या पानावर तुम्ही श्रीरामसुद्धा लिहू शकता.
नाही लिहिता आलं तुम्हाला तर नुसती 5 रुईच्या पानांची माळ जरी अर्पण केली ना तुम्ही चालेल. थोडासा शेंदूर अर्पण करा. थोडासा शेंदूर हनुमानांच्या चरणाजवळून किंवा हृदयाजवळून थोडासा शेंदूर तुम्ही मुलांना किंवा स्वतःच्या कपाळीसुद्धा लावू शकता. यामुळे सुद्धा कायम मुलांचं रक्षण होतं. म्हणून शनी जयंती आणि वैशाख अमावस्या मोठा दिवस आहे.